हां ओके. गुड मॉर्निंग. कशा आहात? काय रे डायरेक्ट झोपेत उठून आला? नाही ना. हां ओके. आपण काल काय घेतलेलं सांगायला? एक न्यूमेरिकल घेतलं, पण मला वाटतं आपण कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा टॉपिक घेतलेला. बरोबर आहे. मुलींना तुम्ही मिस केला. आपण तुम्हाला व्हिडिओ देतात ना सर? टाकतात ना. हां, कारण मिस केलं तर मग ते लेक्चर जातं ना. ओके. बरं, आज आपल्याला ह्याच्या टॉपिकमधला शेवटचा आपण पार्ट घेतो आहे, रोलिंग मोशन. रोलिंग मोशन झाला की उद्या मग आपण ह्या चॅप्टरचे आपण MCQs सॉल्व करू. ठीक आहे. हां ओके. रोलिंग मोशन. बरं, रोलिंग मोशन म्हणजे काय बरं? व्हॉट इज मीन बाय रोलिंग मोशन? बघा बघा बरं, पडायची फक्त ही बॉडी आहे ऐ. हां ही, अरे इकडेच जाते. अरे स्लोप इकडे आहे का? याला स्लोपच नाही वाटतं. बरं जाऊ दे. बघा ही कोणती मोशन झाली? रोलिंग मोशन झाली. आले का लक्षात? या रोलिंग मोशनमध्ये बघा ही बॉडी अराउंड इट्स वन ॲक्सिस अशी रोटेट पण होते आणि ॲज वेल ॲज ती पुढे पण जाते. म्हणजे तिला रोटेशनल मोशन पण आहे आणि ट्रान्सलेशनल मोशन पण आहे. आले का लक्षात? ओके. म्हणजे द मोशन ऑफ अ बॉडी विच कन्सिस्ट ऑफ rotational motion as well as translational motion is called as rolling motion. Okay, म्हणजे motion of a body which consists of rotational motion as well as translational motion, then it is known as rolling motion. Okay, मग लिहा बरं पहिल्यांदा रोलिंग मोशन. Rolling motion, the motion of body, the motion of body which consists of rotational motion as well as the translational motion then it is known as rolling motion. बरं, एक्झाम्पल तुम्ही रोड रोलर बघितलं का? रोडवर प्लेन सरफेसवर रोड रोलर चाललेला आहे. कोणती मोशन आहे बरं? ती रोलिंग मोशन. किंवा तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर बघतात रोलर फिरताना, आहे ना. मग एक्झाम्पल लिहा, रोड रोलर ऑन द रोड सरफेस. रोड रोलर ऑन द रोड सरफेस. म्हणजे बघा, जर आपल्याला डायग्राम जर काढायची, हा एक प्लेन सरफेस आहे. आता ह्या प्लेन सरफेसवर ही जी बॉडी आहे, बरं, हिला ट्रान्सलेशनल मोशन पण आहे.
ॲज वेल ॲज हिला रोटेशनल मोशन पण आहे. बरं, कोणती बॉडी रोल होऊ शकते? ज्या बॉडीला रेडियस आहे, मग ते डिस्क असेल, रिंग असेल, सिलेंडर असेल, स्पियर असेल, मग तो स्पियर हॉलो स्पियर असेल, सॉलिड स्पियर असेल, हे सर्व काय होतात बरं? रोल होतात. ओके. आता प्रत्येक व्हेकलचे टायर कोणत्या मोशनमध्ये असतात? रोलिंग मोशनमध्ये असतात. आलं का लक्षात? ओके. म्हणजे तुम्ही अजून एक एक्झाम्पल लिहिले तरी चालेल, है ना. व्हेकल सर टायर ऑफ एनी व्हेकल. दुसरं एक्झाम्पल लिहून घ्या, मोशन ऑफ टायर ऑफ एनी व्हेकल. मोशन ऑफ टायर्स ऑफ एनी व्हेकल. ओके. बरं, आता अशी जी रोलिंग मोशन आहे, आपल्याला ह्या रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. ओके. तर एक क्वेश्चन लिहा. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग बॉडी. फॉर रोलिंग बॉडी. ओके. मग पहिलं स्टेटमेंट लिहा. कन्सिडर body of mass m, body of mass m, capital M. Yes. Body of mass m and radius r, capital R लिया. is rolling on the plane surface. Okay. Next statement लिया. Rolling motion is, किंवा नेक्स्ट लाईन मध्ये लिहा बरं का. रोलिंग मोशन इज combination of translational motion and rotational motion. ओके. आता बघा, ही ह्या बॉडीचं मास एम आणि हिची रेडियस काय बरं? आर आहे. अँड दिस बॉडी इज रोलिंग ऑन दिस प्लेन सरफेस. सपोज दिस इज द वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ दिस बॉडी. या बॉडीचं सेंटर ऑफ मास म्हणजे हे, मग सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी व्ही. ओके. आणि ही बॉडी रोल होते विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. रोटेट होते विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. ओके.
मग आपण व्ही काय लिहिणार? व्ही इज द वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास अँड ओमेगा व्ही इट्स अँग्युलर स्पीड. लिहा बरं. व्ही व्ही आपण बघतोय मुलांनो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. येस. लिहा. लेट व्ही velocity of center of mass, velocity of center of mass of the body. ओमेगा लिया. ओमेगा बी इट्स एंगुलर स्पीड. ओके. आता बघा रोलिंग कायनेटिक एनर्जी इज द सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आलं का लक्षात? मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. रोलिंग कायनेटिक एनर्जी rolling kinetic energy is the sum of translational kinetic energy and rotational kinetic energy. बर. आता बघा ओके. म्हणजे तुम्ही असंही लिहू शकतात बरं का. कायनेटिक एनर्जी रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी असंही लिहू शकतात. बरं. आता मला सांगा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय फॉर्म्युला आहे? मास एम आहे, वेलॉसिटी व्ही आहे, हाफ एम वी स्क्वेअर है ना. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हाफ एम वी स्क्वेअर. ओके. चला रोटेशनल कायनेटिक एनर्जी पहिलाच फॉर्म्युला तयार केलेला आपण ह्या चॅप्टरमधला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आय काय आहे बरं? मोमेंट ऑफ इनर्शिया. इथं लिहिलं तरी चालेल. आय काय आहे बरं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी है ना. बरं. आता अजून आय आपल्याला काय टाकता येईल माहिती आहे का? इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. सपोज के जर कधी रेडियस ऑफ गायरेशन आहे, आय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि के काय बरं? रेडियस ऑफ गायरेशन आहे. ओके. तर मग आपण हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस काय टाकू शकतो? हाफ एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बरं. अजून ओमेगाची व्हॅल्यूसुद्धा टाकू शकतो ना रे आपण? सांगा बरं इन टर्म्स ऑफ व्ही. व्ही अपॉन आर. बघा पुट
ओमेगा इक्वल्स टू व्ही अपॉन कॅपिटल आर. मग हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ एम के स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरं, आता आपण याला थोडंसं रिअरेंज करूया. हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही पहिल्यांदा लिहून घेऊ आणि मग लिहू के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. समजलं काय आहे? याच्यातनं आपण काय कॉमन काढू शकतो सांगा बरं? हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन काढू की नाही आपण? बघा, हाफ एम व्ही स्क्वेअर इन टू ब्रॅकेट काय बरं, 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बघा, दिस इज द फॉर्म्युला फॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी. आलं का लक्षात? ओके, लिहा. बरं झालं आहे का? बघा, जे लेट आलेत 2 मिनटं इकडं लक्ष द्या. रोलिंग मोशन म्हणजे एखादा प्लेन सरफेसवर रोड रोलर आहे. रोड रोलरला 2 प्रकारच्या मोशन आहे. एक तो रोलर रोटेट पण होतो आणि तो रोलर पुढे पण जातो. म्हणजे रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. म्हणून कायनेटिक एनर्जी, रोलिंग कायनेटिक एनर्जी, दोघांच्या कायनेटिक एनर्जीची काय येणार बरं? सम येणार. ओके, आणि मग हे तर फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहेत. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे बॉडीला लिनियर मोशन असते विथ वेलॉसिटी व्ही, हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण पहिला फॉर्म्युला हाच डिराईव्ह केलेला, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आय ची व्हॅल्यू आपण काय टाकली? इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन एम के स्क्वेअर. आणि ओमेगाची व्हॅल्यू काय टाकली? व्ही अपॉन आर. ओके, मग या व्हॅल्यू टाकल्यानंतर फक्त व्ही स्क्वेअर आपण पहिल्यांदा लिहिला
इकडं पण हाफ एम व्ही स्क्वेअर, इकडं पण हाफ एम व्ही स्क्वेअर आहे. म्हणजे पूर्ण हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन घेतलं आणि ब्रॅकेटमध्ये काय आलं 1 + के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके. मग ही रोलिंग कायनेटिक एनर्जी जर आपल्याला स्पियर असेल, सॉलिड स्पियर असेल, हॉलो स्पियर असेल, रिंग असेल, डिस्क असेल, त्या प्रत्येकाची के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. ती जर टाकली आपल्याला तर आपल्याला अजून एक शॉर्ट फॉर्म्युला येतो, पण तो आपण MCQच्या वेळेस बघू. ओके. मग ते फॉर्म्युले तुम्ही मग डायरेक्ट लर्न केलेत की तुम्हाला मग MCQज लगेच सॉल्व करता येतील. त्यांचे रेशो विचारले जातात, पण ते आपण उद्या आपण ते DPPमध्ये जेव्हा येतील तेव्हा आपण बघूया की त्याच्यात एक लिस्ट पण बनवू शकतो आपण. ठीक आहे. ते आलं का लक्षात रोलिंग कायनेटिक एनर्जी काय? ओके. बरं. आता बघा, एखादा इन्क्लाइन प्लेन सरफेस आहे, अशा पद्धतीने इन्क्लाइन प्लेन सरफेस आहे ना. या इन्क्लाइन प्लेन सरफेसवरनं जर बॉडी अशी सोडली तर ती काय होते बरं? रोल होते. आलं का लक्षात? ही रोल होत जाते खाली, बरोबर आहे. मग ही रोल जेव्हा होत असेल, सपोज या इन्क्लाइन सरफेसची हाईट ग्राउंडपासून एच आहे, मग अशा सरफेसवरती ही बॉडी जेव्हा इन्क्लाइन या सरफेसवरनं रोल होत खाली येते, त्यावेळेस या बॉडीचं जेव्हा ही ॲट द बॉटम पोहोचेल त्यावेळेस ईची व्हेलॉसिटी किती असेल? 0 असेल. हां, बॉटमला आल्यावर कसं रे 0 असेल? ते अजून पुढे जाईल ना, कधीच थांबणार आहे? तो जर स्लाईड झाला तिथंच थांबला असं झालं का? त्याचा पुढे गेला की नाही? आहे ना. मग तिथं व्हेलॉसिटी आहे ना, कायनेटिक एनर्जी तिला, बरोबर आहे ना. हां, तिथं ती तू वरून सोडली इथं 0 व्हेलॉसिटी आहे, किंवा इथं असेल ती या टॉपला, इथं 0 व्हेलॉसिटी आहे. पण जेव्हा ती रोल होत होत खाली येईल तेव्हा तिला 0 व्हेलॉसिटी नाही आहे, तिला मॅक्झिमम व्हेलॉसिटी असणार आहे. आलं आहे का लक्षात? आणि ती व्हेलॉसिटी मॅक्झिमम असल्या कारणात तुम्ही स्लायडर बघितला का? त्या खाली खड्डे पडलेले असतात. म्हणजे तुम्ही जाऊन 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 काय होते, तेवढ्या व्हेलॉसिटी तुम्ही आदळत आहेत तिथं, अदरवाईज अजून खाली गेले असतात. ओके. बरं. आता एखादा बॉल खाली पडला तरी ग्राउंडला व्हेलॉसिटी 0 नाही आहे, मॅक्झिमम आहे. इथून तू सोडली तर 0 आहे. ओके. बरं. आता अशी ही बॉडी रोल होत जेव्हा खाली येते त्यावेळेस ॲट द बॉटम हिचा स्पीड किती असतो आणि ॲक्सलरेशन हिच्याकडे किती असतं, आणि हिला खाली यायला टाईम किती लागतो? बरं, टाईम किती लागतो हे आता आपल्या याच्यामध्ये नाही आहे सिलेबसमध्ये, पण आपल्याला नीटसाठी तो फॉर्म्युला लागणार, त्याच्यामुळे आपण तो पण घेणार आहोत. ओके. म्हणजे इन केस ऑफ रोलिंग बॉडी फ्रॉम द इन्क्लाइन सरफेस आपल्याला फाइंड आउट करायची, एक्सप्रेशन फाइंड आउट करायची, वेलॉसिटी, दुसरं ॲक्सलरेशन, आणि तिसरं टाईम टू रीच द रोलिंग बॉडी ॲट द बॉटम. असे 3 डेरिव्हेशन आपण 1 बाय 1 डेराईव्ह करणार आहे. ओके. मग लिहा बरं, क्वेश्चन लिहा. लिहा, in case of the body rolling down the inclined surface from the certain height obtain the expression for first
its velocity at the bottom second, its acceleration third, the time required to reach at the bottom लिहा किंवा at the ground लिहा, at the bottom लिहिलं तरी चालेल. ओके, बघा inclined surface आहे, having angle of inclination theta and height h. From this inclined plane surface, this body is rolling down. Okay, write first statement. Consider the body of mass m consider the body of mass m, capital M, and radius r, capital R, rolls down from the inclined surface of height h and angle of inclination with horizontal is theta. बरं, आता इकडे लक्ष द्या. ही बॉडी जेव्हा रोल होणार आहे तेव्हा इथं इनिशियल वेलॉसिटी हिची किती असणार आहे सांगा बरं? 0.
है ना. इनिशियल वेलॉसिटी ॲट द टॉप किती असणार आहे बरं? 0 है ना. सो लिहा, लेट यू be the initial velocity at the top will be 0, will be 0. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकतात u इक्वल्स टू 0. v लिया, फाइनल वेलॉसिटी, v फाइनल वेलॉसिटी at the bottom, at the bottom. S लिया, डिस्प्लेसमेंट ऑफ रोलिंग बॉडी, डिस्प्लेसमेंट ऑफ रोलिंग बॉडी. आणि स्मॉल टी लिया, स्मॉल टी लिया, टाइम रिक्वायर्ड टू रीच ॲट द बॉटम. बरं, आता आपण पहिल्यांदा वेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार करू. बरं बघा, आता ॲट द टॉप या रोलिंग बॉडीकडे पोटेन्शियल एनर्जी किती असेल बरं? हां, किती असेल तो? काय सांगितलं? मॅक्झिमम. हां, मॅक्झिमम म्हणजे किती असेल? mgh, बरोबर आहे. याचं मास m, हाईट h आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी h. ओके, mgh. बरं, ही जी काही टॉपला जी काही एनर्जी असेल है ना, तेवढीच एनर्जी जेव्हा तो ती रोलिंग बॉडी ॲट द बॉटम रीच होणार आहे तेवढीच असणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप मस्ट बी इक्वल्स टू रोलिंग कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम किंवा टोटल कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी है ना. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप मस्ट बी इक्वल्स टू टोटल कायनेटिक एनर्जी और रोलिंग कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम. आलं का लक्षात? लिहा मग स्टेटमेंट. according to conservation of energy, potential energy at the top must be equals to total or rolling kinetic energy at the bottom. ओके, मग बघा आता
potential energy at the top is equals to rolling kinetic energy at bottom. बरं, आता मला सांगा किती बरं पोटेन्शियल एनर्जी mgh आणि रोलिंग कायनेटिक एनर्जीचा आत्ता फॉर्म्युला तयार केला, हाफ mv² 1 + k² फ्रॉम बोथ द साइड mm विल गेट कॅन्सल, हा 2 इकडे आला 2gh, काय राहिलं v² 1 + k²/r². हे पूर्ण टर्म याच्या डिनॉमिनेटरला येणार. ओके, काय लिहिणार मग 2gh/1 + k²/r² इज इक्वल्स टू काय बरं v². टेक स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर रूट घेतला आपण तर v इक्वल्स टू काय आला स्क्वेअर रूट ऑफ 2gh 1 + k²/r². बघा, हाला पहिला फॉर्म्युला समजलं का, लिहा मग. हां येस, बरं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲक्सलरेशन. मग ॲक्सलरेशनसाठी आपण एक कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू. कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं म्हणजे आपल्याला ॲक्सलरेशन येईल बघा, v² = u² + 2as याच्याने येऊ शकणार आहे. ठीक आहे, बघा, युझिंग कायनेमॅटिकल इक्वेशन v² = u² + 2as. बरं, यूची व्हॅल्यू काय टाकणार सांगा बरं आपण, 0 + 2as म्हणजे v² = 2as म्हणजे आपल्याला a फाइंड आउट करायचं आहे की नाही. मग a इक्वल्स टू काय येणार v² / 2s. a इक्वल्स टू v² / 2s. बरं, ऑलरेडी आपल्याकडे v² ची व्हॅल्यू आहे ना. ओके, ही v² ची व्हॅल्यू आहे आणि
तुम्ही जर कधी हा ट्रायंगल बघितला, ह्या ट्रायंगलमध्ये आपण एसची व्हॅल्यूसुद्धा इन टर्म्स ऑफ एच टाकू शकतो, है ना. मग काय टाकू शकतो सांगा बरं. एच अपॉन बरं साईन थिटा इक्वल्स टू काय बघा ट्रायंगलमध्ये, बघा साईन थिटा इक्वल्स टू काय बरं, एच अपॉन एस. बरोबर आहे. म्हणजे आपण एसची व्हॅल्यू काय टाकू शकतो, एच अपॉन साईन थिटा. बरोबर आहे. पुट एस इक्वल्स टू एच अपॉन साईन थिटा. मग बघा ॲज वेल ॲज व्ही स्क्वेअरची पण व्हॅल्यू काय टाकणार आहे, 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके. बघा मग आता ए इक्वल्स टू 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. 2 ॲज इट इज लिहू आपण. आणि एसची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला, एच अपॉन साईन थिटा. एच अपॉन साईन थिटा. समजलं का रे. हे बघा व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू ॲज इट इज टाकली, 2 ॲज इट इज लिहिला, एसची व्हॅल्यू टाकली एच अपॉन साईन थिटा. बरं 2 काय झाला बरं, कॅन्सल झाला. एच पण काय झाला, कॅन्सल झाला. हा साईन थिटा कुठे गेला बरं, ओके न्यूमिनेटरला आला. तर काय फॉर्म्युला आला बघा, ए इक्वल्स टू जी साईन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बघा दिस इज द फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन. समजलं का. हा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे, लिहा. बरं हे दोघेही तुम्हाला बोर्डला विचारू शकतात, पण आपल्याला टाईमचा फॉर्म्युला दिलेला असेल, दिला आहे का रे टाईमचा, पण तो नीटसाठी आहे आपल्याला, नीटसाठी जेईसाठी तो आपण डिराईव्ह करू. ठीक आहे ना. टाईम टू रीच ॲट द बॉटम. झालं आहे का प्रत्येकाचं लिहून. मग बघा आता अगेन आपल्याला जेव्हा हा टाईम काढायचा आहे त्यावेळेस परत
आपल्याला एक कायनामॅटिकल इक्वेशन कोणतं यूज केलं तरी चालेल. कोणतं सोपं आहे? V इक्वल्स टू यू प्लस ए टी. सोपं आहे ना? ओके. कारण एस इज इक्वल्स टू यू टी प्लस आप अननेसरली बरेचसे टर्म्स येतील तिथं. चला कोणतं घ्यायचं मग आपण? बघा, युझिंग कायनामॅटिकल इक्वेशन. V इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. यूची व्हॅल्यू काय टाकणार सांगा बरं? 0. म्हणजे टी इक्वल्स टू काय येणार सांगा बरं? अरे यार, दोघंही मोठे इक्वेशन आले. हरकत नाही. व्हीचं पण असं आहे, एचं पण असं आहे, हरकत नाही. ओके, बघा, व्ही इक्वल्स टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरं, डिनॉमिनेटरला लिहिण्यापेक्षा मल्टिप्लाय करून रेसिप्रोकल लिहू का? चालेल ना? समजलं ना तुम्हाला? हे जर एचं टर्म आहे, याच्या डिनॉमिनेटरला असं न लिहिता याला मल्टिप्लाय करून याचा रेसिप्रोकल डायरेक्ट लिहितो. चालेल? बघा मग काय, 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय जी साइन थीटा. जी साइन थीटा. बरं, आता आपण संपूर्ण टर्म स्क्वेअर रूटमध्ये आणू. चालेल का? मग बघूया अजून काय काय बाहेर काढता येतं. ठीक आहे, बघा मग. आणि अजून आपल्याला एच 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 काही लागत नाही आहे, हरकत नाही. बघा, 2gh 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय. आता हे जेव्हा आतमध्ये येणार तेव्हा स्क्वेअरहून येणार की नाही सांगा मला? है ना? हे टर्म आतमध्ये आलं स्क्वेअर रूटच्या, तर स्क्वेअरहूनमध्ये येणार. बघा, 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरचा काय बरं? स्क्वेअर. याला ब्रॅकेट टाकून देऊ. डिवायडेड बाय जी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. बरं, आता बघा, तुम्ही जर बघितलं हे एक टर्म आणि हे एक टर्म काय होणार बरं? कॅन्सल होणार. बघा, हे पूर्ण टर्म कॅन्सल होतं आणि एक, आणि अजून काय कॅन्सल होतं रे? जी कॅन्सल होतं. बघा, जी कॅन्सल झाला. ओय, असं नाही करायचं. नाही, आपण पूर्ण केलं ना कॅन्सल. जी स्क्वेअर होता, फक्त एक जी कॅन्सल होईल. बरोबर आहे का? बरं, आता काय राहतं आहे? आणि साइन स्क्वेअर थीटा आपण आता स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहून घेऊ. चालेल? ओके, बघा मग आता काय काय राहतं बघा. 2h नाही, एक आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं. काय ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं मुलांना? 1 अपॉन साइन थीटा इनसाइड स्क्वेअर रूट 2h बाय जी. आणि अच्छा, हे टर्म वरतीच आहे ना? हां, इंटू 2h बाय जी इंटू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन काय बरं? आर स्क्वेअर. बघा, हा झाला फॉर्म्युला फॉर द टाईम टू रीच ॲट द ग्राउंड. समजलं का? ओके, लिहून घ्या. बरं, हा फक्त तुम्हाला आता बोर्डला नाही आहे बरं का, तुम्हाला हा आयदर नीटसाठी किंवा जेईसाठी फॉर्म्युला लागणार आहे. म्हणजे नीट जेई असेल किंवा CET पण असेल, असं काही नाही.
ओके. बरं, आता सपोज बॉडी स्लाईड झाली असते, बॉडी स्लाईड झाली असते, कारण आपल्याला हे पण सपोज विदाऊट रोलिंग बॉडी स्लाईड झाली तर तिची व्हेलॉसिटी किती, हे मग खालचा टर्म उडून टाका. व्ही इक्वल्स टू काय, √2gh. येतं आहे का लक्षात? बरं, ॲक्सलरेशन किती, जी साईन थिटा. ओके, टाईम किती लागणार आहे, हे टर्म काढून टाका. 1/sin थिटा √2h/g. ठीक आहे. बरं, आता ही बॉडी आहे, अशी खाली आली. ओके, मग हिची व्हेलॉसिटी ॲट द बॉटम किती, अगेन तोच फॉर्म्युला √2gh. पण ॲक्सलरेशन किती, a इक्वल्स टू g, कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तिला टाईम किती लागेल खाली, साईन थिटाही जाऊ द्या, √2h/g, आणि हे पण टर्म जाऊ द्या. आले का लक्षात? है ना. म्हणजे वेन द बॉडी फॉल्स फ्रीली, इट्स वेलॉसिटी ॲट द बॉटम √2gh, ॲक्सलरेशन इक्वल्स टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, and the time required is equals to √2h/g. आलं का लक्षात? स्लायडिंग असेल तर फक्त हे खालचे हे जे 1 + k²/r² आहे, हे तिघांमधलं टर्म काढून टाका. ओके, आणि रोलिंग होत असेल तर मग हे फॉर्म्युले. ओके, रोलिंगमध्ये बघा 1 + k²/r², इथं पण 1 + k²/r² आहे, फक्त हे एक टर्म मल्टिप्लाय फक्त, पण तिघही टर्म प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आहे इन द रोलिंग मोशन. आले का लक्षात? ओके. बरं, आता आपलं हे चॅप्टर आपण सर्व पूर्ण झालेलं आहे. आपण याचे काही न्यूमेरिकल्स घेऊ, मग उद्यापासून आपण याचे DPP सॉल्व करू. ठीक आहे. लिहावर पहिलं सम लिहा. झालं प्रत्येकाचं लिहून? याच्यात कोणाला काही डाऊट नाही ना? अभ्यास करायचा डाऊट येतो बरं का. मागचा काय डाऊट, सर सुट्ट्यांमध्येच गेला सर्व, है ना. बरं, अ सॉलिड स्पियर of mass 1 kg rolls on a table with linear speed 2 meter per second. Find its total kinetic energy. आता जेव्हा इथे बॉडी रोल होते, टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय फाइंड आउट करायची, रोलिंग कायनेटिक एनर्जी. आलं का लक्षात? ओके, मग आता गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. म्हणजे पहिल्यांदा शेप कोणता आहे बरं, सॉलिड स्पियर आहे. बरं, सॉलिड स्पियरचं काय दिलेलं आहे आपल्याला, मास किती येते 1 kg, आणि काय दिलेलं आहे अजून, लिनियर स्पीड v किती दिलेला आहे तो 2 मीटर पर सेकंड. आणि त्यांनी आपल्याला टोटल कायनेटिक अजून काय दिलेलं आहे का रे, टोटल कायनेटिक एनर्जीच म्हणजे आपल्याला रोलिंग कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे. बरोबर आहे का? मग रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ½ mv² इंटू ब्रॅकेट 1 + k²/r². येईल का सॉल्व करता? करा बरं ट्राय. बघा मी फॉर्म्युला लिहून देतो.
रोलिंग काइनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. टू पॉइंट एट. ओके. बरोबर आहे. हां, एनर्जी कोणती एनर्जी तिचं युनिट काय असणार आहे? ज्यूलच असणार आहे. बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल मुलांना, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरचं केलं काय? बरोबर आहे का? हाच प्रश्न पडला की नाही? आहे की नाही? हा, थोडं सुट्टींमध्ये बघितलं असतं तर प्रश्न थोडासा नसता पडला, है ना? बरं, मला सांगा, आपण रेडियस ऑफ गायरेशन सॉलिड स्पिअरची लिहिलेली आहे काय? बरं सांगा. बघा, आपण टेबलमध्ये लिहिलेले आहेत. आपण चार्ट तयार केला होता छानपैकी. सॉलिड स्पिअरची केची व्हॅल्यू लिहिली होती आपण. काय होती बरं? के इक्वल्स टू आर अंडर रूट 2/5 असंच लिहिलं होतं का? चला स्क्वेअर करून टाका. स्क्वेअर करायचं का? बघा, स्क्वेअर जर केलं, के स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर 2/5. या आर स्क्वेअरला इकडे घेऊन या बरं. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली माहिती आहे का? 2/5. ही व्हॅल्यू डायरेक्ट इथे टाकायची. करा बरं. आता समजलं का काय केलं? ओके. आलं? आलं 2.8. येस, व्हेरी गुड. आलं? येस, गॉट. इकडं मुलांना आलं आहे? ओके. येस, इकडं मुलं येतं आहे का? आलं ना? बरं, ठीक आहे. तुम्ही सॉल्व केलं, पण याचा आता डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला जर लक्षात ठेवायचा असेल, आता हा आपण बेसिक फॉर्म्युला आहे, पण सॉलिड स्पिअरसाठी आपल्याला इथं फक्त 2/5 जर टाकलं, इकडे लक्ष द्या, 2/5 टाकलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, किती येणार ते? 7/5 टू जा 10. म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय फॉर्म्युला मिळतो माहिती आहे का? काय फॉर्म्युला मिळतो? 7/10 mv स्क्वेअर. हा फॉर्म्युला जरी लर्न केला सॉलिड स्पिअरसाठी तरी चालेल. आलं का लक्षात? मग राहतं काय? एमची व्हॅल्यू 1 टाकायची, 2चा स्क्वेअर 4 है ना? 7 4 जा 28, 28 डिवायडेड बाय 10, 2.8. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने प्रत्येक शेपचा फॉर्म्युला लर्न करू शकतात. मग तो सॉलिड स्पिअर असो, हॉलो स्पिअर असो, रिंग किंवा डिस्क असो. ठीक आहे? बरं, आता नेक्स्ट घ्या बरं फॉर्म्युला, सॉरी न्यूमेरिकल. लिहा. A solid cylinder
rolls up and inclined plane of inclination 30 degree. At the bottom of inclined plane, at the bottom of the inclined plane, the center of mass of the cylinder has speed of 5 meter per second. 5 meter per second. How far will the cylinder go up the plane? And also calculate the time required बरं बघा, सॉलिड सिलेंडरला एक वेलॉसिटी दिली फ्रॉम द बॉटम. ओके, विचारलंय की तो किती हाईटपर्यंत वरती जाणार आहे, हाऊ फार. ओके, मग तो अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलेला आहे आणि त्याला त्या हाईटपर्यंत पोचायला टाईम किती लागेल. ओके, मग बघा आता तर गिवनमध्ये शेप कोणता आहे सांगा बरं. सॉलिड सिलेंडर आहे. सॉलिड सिलेंडर आहे. आता सॉलिड सिलेंडरचा k²/r² ची व्हॅल्यू तुम्ही लर्न करू शकता डायरेक्ट 1/2 है ना. कारण के किती असतं माहिती आहे का, r/√2 स्क्वेअर केलं k²r²/2 म्हणजे k²/r² किती येतं 1/2. म्हणजे तुमची इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे की डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकतात, सॉलिड सिलेंडर आहे k²/r², याची व्हॅल्यू आहे 1/2. जशी सॉलिड स्फिअरची किती होती 2/5 होती. आल्या का लक्षात. तशी प्रत्येक शेपची तुम्ही व्हॅल्यू लर्न करायची. MCQs फटाफट होतील. ओके, बरं. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे. अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती येतो 30 डिग्री. व्ही किती दिलेला आहे सांगा 5 मीटर पर सेकंड. अजून काय दिलेलं आहे आपल्याला, एवढंच दिलेलं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एच. हां, वरती चाललेला आहे तो, पण हरकत नाही. तोच फॉर्म्युला आहे व्हीचा आणि तोच फॉर्म्युला आहे टाईमचा आहे. ओके, मग बघा आता पहिला फॉर्म्युला कोणता यूज करणार. v काय फॉर्म्युला आहे तो √2gh 1 + k²/r². करा बरं सॉल्व. जीची व्हॅल्यू काय घेणार. बोर्डचं आपण एक्झाम्पल सॉल्व करतोय 9.8 घ्या. जर कधी MCQ सॉल्व करत असतो आपण काय घेतो 10 घेतो. ओके,
मुलांना कुठे गायब झालं रे? काय केव्हा झालं काय माहीत नाही आपल्याला. सर स्क्रीनवरचा गॅप झाला सर. आपोआप कसं काय मिनिमाइज होईल सर? हो का? हे बघा. अच्छा चालू आहे ना? ओके ओके. हां ओके. काय आलं आन्सर? 1.7 आलं. माझ्याकडे 1.9 आहे. जास्त फरक पडला ना. 'ॲप्रॉक्सिमेटली केलं. ओके. ओके बरं इकडे लक्ष द्या. k² अपॉन r² ची व्हॅल्यू 1/2 टाकू. चला v इक्वल्स टू √2gh 1 + 1/2 2gh किती आलं बरं? 3/2. 2 2 4 म्हणजे बघा 4gh अपॉन 3 हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला लर्न करता येईल. कोणासाठी? सॉलिड सिलेंडरसाठी. ओके बरं. आता आपण या व्हॅल्यू टाकू. बरं आपल्याला फाइंड आउट काय करायचं सांगा बरं मुलांनी. आपण स्क्वेअर करून घेऊ ना. स्क्वेअर जर केलं तर स्क्वेअर केल्यानंतर काय येईल सांगा बरं. ऑन स्क्वेअरिंग v² इज इक्वल्स टू 4gh अपॉन काय बरं 3 म्हणजे 3v² अपॉन 4g इज इक्वल्स टू h. मग आता व्हॅल्यू टाकून देऊ आपण. 3 v किती आहे? 5. 5चा स्क्वेअर 25. ओके 4. चला जीची व्हॅल्यू आपण आपल्याकडे ते लॉग टेबल आहे नाही आपण डायरेक्ट 10 टाकू. चालेल का? चला 10 टाकून देऊ आपण. हां 25 3 जा किती आलं बरं? 75 अपॉन 4. चला 4ने डिवाइड करू आपण. 4 1 जा 4 किती उरलेत सांगा बरं? 35. मग 7 4 जा 28. पुढे जातो का 28? 32. 8 4 जा 32 आणि पुढे 9 4 जा 36 होतो. बरोबर आहे. म्हणजे साधारण जर 9.8 घेतला तर 1.9 वगैरे येतं. बरोबर आहे. पण आपण याच्याच पद्धतीने करू. 18 पॉईंट किती उरलेत? नाही रे 8 चौक 32 3 उरले ना. मग परत 7 किती उरले? परत 2 5 अपॉन 10 म्हणजे किती आलं? 1.875. काय काढलं बरं आपण आता? वेलॉसिटी नाही हाईट. म्हणजे हाईट याचा युनिट काय येणार बरं? मीटर येणार आहे. आलं का लक्ष? म्हणजे h इज इक्वल्स टू 1.875 मीटर. आलं का लक्ष? ओके लिहा. आणि पुढचा फॉर्म्युला काय विचारलेला अजून आपल्याला? टाईम. टाईमचा फॉर्म्युला सांगा बरं मला काय आहे तो?
आणि 2h अपॉन g 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे का? हे पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. करा बरं सॉल्व. आले किती? अच्छा, म्हणजे चला लॉग टेबलमधून आपल्याला तो फाइंड आउट करायला लागेल ती व्हॅल्यू. बघा बरं, 1 अपॉन sin 30, हाईट किती आलेली आहे आपल्याकडे? ॲप्रॉक्सिमेटली 1.9 घेऊन टाकू, ठीक आहे ना. 2 इंटू 1.9 अपॉन, चला ही पण व्हॅल्यू आपण 10 घेऊन टाकू इथे. 1 प्लस के स्क्वेअर अपॉन 1 प्लस 1/2 आहे की नाही. बरं, sin 30ची व्हॅल्यू किती रे? म्हणजे इथं 2 लिहू का? बरं, 1.9 3.8 अपॉन 10 आणि किती व्हॅल्यू आली? 3/2 आली. ओके, चला याने जर डिवाइड केलं किती येणार? 1.9. 19 3 किती रे? 57, 5.7. ओके, सो 2 अंडर रूट 5.7 अपॉन 10 आला. तो 5.7 आणि यावरती जाईल 10 काय येणार बरं? -1. चला साधारण 2 इंटू 57 इंटू 10⁻². बरं, 10⁻²चा स्क्वेअर रूट 10⁻1. 57चा स्क्वेअर रूट बघा बरं लॉग टेबलमध्ये किती? 7.55. बघा 2 इंटू 10⁻1 इंटू काय बरं? 7.5 किती? 5.
अजून एक आहे काही? बस एवढंच आहे. बरं, मल्टिप्लाय करा. 7.55 मल्टिप्लाय बाय 2. बघा, 5 टू जा 10, 5 टू जा 10, 11, 7 टू जा 14, 15. 15.1 इंटू 10⁻⁻1 म्हणजे किती सेकंद लागले बघा? 1.51 सेकंद एवढे लागलेत बघा. आले का लक्षात? हां, 9.8 घेतले तर 1.5 अराउंड येईल ना. 1.53. हां, थोडीशी वाढेल व्हॅल्यू, बरोबर आहे. बरं, हे सम घ्या बरं. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट an object rolls down along an incline that rises by 3 in every 5 along it. The object gains textbook ना करे. The object gains a speed of √10 meter per second as it travels
as it travels. A distance of 5/3 meter, 5/3 meter along the incline. What can be the shape of what can be the possible shapes of the object? ओके, थोडासा ट्रिकी सम आहे बघा काय म्हणतायत ते. हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे. ओके, एक स्टेटमेंट दिलेलं आहे. काय म्हणते त्या स्टेटमेंटमध्ये बघा, रायझेस बाय 3 इन एव्हरी 5 अलॉंग. म्हणजे असं समजा ही 3 आहे आणि अलॉंग ही काय बरं 5 आहे. आलं का लक्ष? राईज म्हटलेलं आहे ती हाईट आहे, अलॉंग म्हटलेलं आहे अलॉन इन्क्लाइन सरफेस, आणि इथनं ती बॉडी काय होते बरं रोल होते ही बॉडी इथनं. आले काय लक्षात? तर हिचा काय काय दिलेलं आहे बरं, द ऑब्जेक्ट गेन स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड. हां, म्हणजे व्ही इक्वल्स टू किती बरं 5 नाही किती √10 मीटर पर सेकंड फॉर अ डिस्प्लेसमेंट ऑफ हाऊ मच 5/3 मीटर. आलं का लक्षात? अशा पद्धतीने त्यांनी विचारलेलं आहे, दिलेलं आहे. आणि अजून काय म्हणतात ते, बघ ह्या बॉडीचा शेप काय असणार आहे, शेप ऑफ बॉडी क्वेश्चन मार्क. मग शेप ऑफ बॉडी आपल्याला केव्हा कळेल माहिती आहे का, जेव्हा आपल्याला k²/r² आन्सर मिळेल तेव्हा आपल्याला बॉडीचा शेप मिळणार आहे. आले का लक्षात? मग कसं सॉल्व करणार बघा, पहिल्यांदा तर आपल्याला साइन थीटा इज इक्वल्स टू काय आलं बरं 3/5. एचची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. मग एच इज इक्वल्स टू काय बरं, बघा याला आपण एच म्हणूया, याला आपण काय म्हणूया एस म्हणूया. ओके, पण त्यांनी एस दिलेलं आहे आपल्याला 5/3. म्हणजे आता हे तर ठीक आहे, हे आपल्याला हा ट्रायंगल असा दिलेला आहे, पण एस ॲक्च्युली आपल्याकडे किती माहिती का 5/3 मीटर आहे ना. आता हा एच नाही आहे, लक्षात घ्या, हा एच नाही आहे ॲक्च्युली. इथं कुठेतरी ते अजून खाली असणार आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं, राईस 3 झाली तर अलॉंग 5 अशी करते, त्याच्यावरून आपल्याला साइन थीटा येईल आपल्याला. आले का लक्षात? परत एक ट्रायंगल काढतो. हे बघा असं दिलेलं, हा असा मोठा ट्रायंगल काढू आपण. ओके, पहिले काय सांगते ऐकते की एवढा तो सपोज इथून तेवढं 3 आहे, हे काय बरं हे 5 आहे. ओके, किंवा 5 मोठा येणार आहे बरं, हा 5 आहे लक्षात घ्या.
इथून ते इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झालं. हे बघा, इथून ते इथपर्यंत झालं डिस्प्लेसमेंट. किती रे? एस इक्वल्स टू 5/3 एवढं डिस्प्लेसमेंट झालं. हे एस आहे, समजलं का? तर मग आपल्याला करस्पॉन्डिंग एच काढावं लागेल. समजतंय का? करस्पॉन्डिंग एच काढावं लागेल. ओके, बरं. आता याला आपण एच म्हणायचंच नाही आहे. आपण याला एच म्हणणारच नाही आहे. याला आपण काय म्हटलेलं होतं बरं? 3 म्हटलेलं होतं, 3. ओके, बरं. आता सम समजला का तुम्हाला? सांगा, मग आपण पुढे जाऊ. बोला. हे बघा, अलॉंग 3 गेला, तिकडं 5 जाणार आहे. याच्यावरून आपल्याला काय मिळालं सांगा बरं? साइन थिटा मिळेल. साइन थिटा किती आला बरं? 3/5. साइन थिटा 3/5. ओके, आता ह्या ट्रायंगलवरनं हा थिटाच आहे. मग ह्या ट्रायंगलवरनं साइन थिटा इज इक्वल्स टू काय आला? H/S. समजलं का? साइन थिटा इज इक्वल्स टू H/S. मग एच किती येणार सांगा बरं? एस इंटू साइन थिटा. आता एस किती दिलेला आहे आपल्याकडे? 5/3. आणि साइन थिटा किती आपल्याकडे? 3/5. म्हणजे एचची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 1 मीटर. आता आपण व्ही दिलेला आहे, तर व्हीचा फॉर्म्युला काय सांगा बरं? √2gh/1 + k²/r². आता आपण कोणाची व्हॅल्यू टाकू शकतो इथं? एचची व्हॅल्यू टाकू शकतो. ओके, मग आता बघा, आपण स्क्वेअर करून टाकू वाटलंच तर, कारण v² इज इक्वल्स टू 2gh/1 + k²/r². 1 + k²/r², 2gh/ काय बरं? v². आता आपल्याकडे बघा, 2 याची व्हॅल्यू 10 टाकू, याची व्हॅल्यू 1, आणि √10² किती बरं? 10. 10 काय झालं बरं? कॅन्सल. म्हणजे k²/r² किती आला माहिती आहे का? 2 - 1. मग k²/r² इज इक्वल्स टू 1. हा कोणत्या शेपसाठी आहे सांगा बरं? सिलेंडर किंवा हॉलो सिलेंडर किंवा रिंग. मग पॉसिबल शेप, येस, पॉसिबल शेप कोणते झाले? पॉसिबल शेप हॉलो सिलेंडर और रिंग. हे आन्सर झालं. समजलं का? ओके.